ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 30 सप्टेंबर पासून तर 4 ऑक्टोबरपर्यंत इथे येणाऱ्या धम्म बांधव धम्म भगिनींची व्यवस्था हवी, म्हणजे मूलभूत सुविधा त्यांना प्रॉपरली मिळाव्यात। त्याकरता स्मारक समितीच्या एरियाच्या बाहेरील एरियामध्ये नागपूर महानगरपालिकाद्वारे यावेळेस आम्ही 1000 टॉयलेट सीट्स उभारलेले आहेत। त्याच्यानंतर त्या टॉयलेट सीट्सला लागूनच अंघोळीचे करता प्लॅटफॉर्म उभारलेले आहेत। त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थाकरता जवळपास 140 नळाचे टॅप्स लावून दिलेले आहेत। त्यानंतर जवळपास 460 आम्ही ॲडिशनल लाईट्स सभोवताला लावतो आहेत, म्हणजे त्याचे काम सुरू झाले। त्यानंतर इथे 40 CCTV कॅमेराज, अतिरिक्त 12 CCTV कॅमेराज हे लावतो आहे। त्यानंतर आमच्या आरोग्य विभागातर्फे एक टेम्पररी आम्ही 4 कॉर्नरवरती, जसं बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक, रहाटे कॉलनी चौक आणि इकडे आपलं काचीपुरा चौक, इथे आम्ही टेम्पररी हॉस्पिटल उभारतो आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र ॲम्ब्युलन्ससहित उभारलेलं असतं। त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिकेतर्फे इथे अग्निशमनचं दल उपस्थित असतं। इथे आमचं स्वतःचं नागपूर महानगरपालिकेचं 24/7 एक नियंत्रण कक्ष असतं आणि त्या नियंत्रण कक्षात 24/7 जवळपास नागपूर महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभाग असो, जलप्रदाय विभाग असो, त्याच्यानंतर आपला आरोग्य विभाग असो, स्वच्छता कर्मचारी जवळपास 650 स्वच्छता कर्मचारी पाडीनिहाय इथे रस्त्यांची सफाई करण्याकरता इथे सज्ज राहणार आहेत। आणि हा संपूर्ण परिसर आणि नागरिकांना, इथे येणाऱ्या धम्म बांधवांना, धम्म भगिनींना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा सोयीस्कररित्या मिळाव्यात, त्याकरता नागपूर महानगरपालिका त्याऐवजी इथल्या धम्म बांधवांना, धम्म भगिनींना विश्रांती करण्याकरता जवळपास 10,000 स्क्वेअर फुटाचे आम्ही ITI परिसरात मंडप उभारतो आहे। त्याच्यानंतर सामाजिक व न्याय विभागाच्या परिसरात आम्ही मंडप उभारतो आहे, जेणेकरून नागरिकांना तिथे विश्रांती घेता येईल। त्याऐवजी जर पाऊस सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर दीक्षाभूमी परिसरालगतच्या ज्या शासकीय संस्थेच्या इमारती आहेत किंवा खाजगी संस्थेच्या इमारती आहेत, त्या सगळ्या आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशान्वये अधिग्रहित करून ठेवलेल्या आहेत। तसेच ह्या सभोवतालच्या नागपूर महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारती आम्ही सज्ज ठेवलेल्या आहेत, जेणेकरून पाऊस जर आला तर इथल्या धम्म बांधवांना, भगिनींना थांबण्याकरता पण सुद्धा तिथे नागपूर महानगरपालिकेवर पूर्ण व्यवस्था केलेली आहे। ओके। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।